श्री गुरु चरणारविंदाभ्यां नमः। नवम्युदेति यदज्ञानाश्चरजरज्वहिवत् पुनः यत्तत्त्वं मीलति ज्ञानां तञ्चिदानन्द सद्गुरुं भगवान् दत्तात्रेयान् स्वचरित्र सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे. हे मराठी ओळीला एक श्लोक असं समश्लोकी गुरुचरित्र आहे आणि दुसरं अगदी आरंभाला जे झालं महाराजांच्याकडून पूर्वाश्रमामध्ये ते श्री गुरुचरितम असंच त्याचं नाव आहे. 2000 त्याच्यामध्ये श्लोक आहे असं दत्तात्रेयांनी सांगितल्यामुळे दिसा श्री गुरुचरित्र असंही त्याला म्हणतात. 23 अध्याय आहेत त्याचे. ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड. मूळ गुरुचरित्रामध्ये ही अशीच रचना यावरून आहे असं वाटतं. महाराजांच्या या ठिकाणी जी महाराजांनी रचना केली ती अशी केली. आपलं ध्येय काय आहे, मुख्य साध्य काय आहे हे समजण्याकरता ज्ञानकांड प्रथम सांगितलं. भक्ती सहितच सगळे हे आहे. भक्ती ही ज्ञानकांडालाही आवश्यक आहे, कर्मालाही भक्ती आवश्यक आहे आणि स्वतंत्र भक्ती योग म्हणून तर आहेच आहे. तर ज्ञानाकरता म्हणून कर्म हे साधन आहे, म्हणून ज्ञानकांडानंतर भक्तिकांड आपला जो कर्मकांड हा एक विषय मांडला आणि त्याच्यानंतर भगवत भक्ती. ज्ञान योग कर्म सर्वांना पोषक असा भक्ती योग किंवा स्वतंत्र ही भक्ती योग काही काही शास्त्रकारांनी काही ठिकाणी सांगितले. तर भगवंतांचं चरित्र आहे श्री गुरुचरितम असं याचं नाव ठेवले महाराजांनी. दत्तात्रेय अवतार, त्यानंतर त्यांनी घेतलेले श्रीपाद वल्लभ आणि नरहरी नरसिंह सरस्वती हे 2 अवतार. हे अवतार हे गुरुस्वरूप अवतार आहेत, मार्गदर्शक सद्गुरूंचे अवतार आहेत. मत्स्यकूर्म वराह नरसिंह वगैरे हे अवतार शासन करण्याकरताही झालेले आहे, सज्जनांच्या रक्षणाकरताही झालेले आहे. रक्षणाबरोबर शासनही त्यांनी केलेलं आहे दुर्जनांना. या अवतारामध्ये फक्त अज्ञानी जीवांना मुक्त करायचं आहे, कल्याण करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे, त्याची योग्यता पाहून मार्गदर्शन करायचं. सर्वच काही समान भूमिकेवर नसतात, म्हणून कोण कोणत्या अधिकाराचा आहे हे ज्ञान सद्गुरूशिवाय इतरांना होणार नाही. शिष्याच्या जवळची साधनं श्रद्धा, भक्ती, सेवाभाव ही शिष्याची साधनं आहेत. त्या साधनाचा अभ्यास करणारा शिष्य या शिष्याची भूमिका कशी आहे ही पाहून सद्गुरूंची कृपा झाली तर भूमिकेपेक्षा सुद्धा एकदम त्यालाही ते मुक्त करू शकतात. असं ही उदाहरण या गुरुचरित्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आणखी ब्रह्मदेवानी जी कथा सांगितली दीपकाची ते उदाहरण आहे. पण सर्वसामान्य लोकांना सकाम भक्तीकडे आणखी वळिवलेला आहे. गुरुचरित्रामध्ये बहुतेक सगळ्या ज्या कथा आलेल्या आहेत त्या सकाम भक्तीच्या कथा आहेत. कोणाला रोग झालेला आहे, कोणाला बुद्धी पाहिजे आहे, कोणाला द्रव्य पाहिजे आहे, संतती पाहिजे आहे, अशा अनेक संसारातल्या कामना
ह्या कामना मनामध्ये असणारे जीव हे सद्गुरूंना शरण गेलेले आहे आणि सद्गुरूंनीही त्यांना ती कामना पूर्ण होण्याकरता आणखी मार्गदर्शन केलेलं आहे. पहिल्या श्लोकाच्या टीकेमध्येच हा विचार महाराजांनी मांडलेला आहे. मुक्तीची इच्छा होणारे पुष्कळ लोकांना होत नाही. मोक्षाची इच्छा करणारे जीव कमी आहे. संसाराची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कारण मोक्ष शब्दाचा अर्थ वास्तविक सगळ्यांना इष्ट असलं पाहिजे. सर्व दुःख निवृत्ती, कायमची दुःख निवृत्ती होणं हे कोणाला नको आहे वास्तविक. परंतु संसारामध्ये गुंतवून ज्यांचं मन राहिलेलं आहे, अनंत वासना मनामध्ये आहे, त्यामुळे संसार बरा वाटतो आणि त्या संसारात बद्दलच सगळ्या कामना मनामध्ये उत्पन्न होतात. मोक्षाची इच्छा करून आणि त्याप्रमाणे साधन संपत्ती संपादन करून श्रवण मनन निधिध्यासन या ज्ञान साधनामध्येच अखंड आणखी निमग्न असणारे महात्मे असे अधिकारी हे अतिशय दुर्लभ आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांची प्रवृत्ती आहे ना, ईश्वराबद्दल प्रेम आहे ना, ईश्वर सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार आहे. आपली ही इच्छा ईश्वराच्या कृपेनं पूर्ण होईल म्हणून का होईना सकाम भजन करणाऱ्या लोकांच्याकडेच विशेष लक्ष दिलेलं आहे. कारण लहान मुलाला चांगलं गोड खायला लागतं, पक्वान्न म्हणा, पेढे बर्फी खायला लागती. रोग झाला शरीरामध्ये म्हणजे कडू औषध घ्यायला पाहिजे. ते औषध तो कसा घेणार? म्हणून त्याची माता एका हातात लाडू आहे, पेढा आहे, हा तुला पेढा देते, हा हे औषध घेतो. पेढ्याचं आणखी मिठ दाखवून, लाडवाचं मिठ दाखवून त्याच्या मुखामध्ये एकदा औषध ती पाजते त्याला. त्याप्रमाणे हे सकाम भक्ती म्हणजे अशी आहे म्हणाले, लाडू पेढ्यासारखी आहे. मोक्ष खरा जो आहे त्या मोक्षाचं साधक होणं हे सुद्धा कितीतरी कठीण आहे. मोक्षाची इच्छा ही उत्पन्न होणं, कायमचं सुख मिळालं पाहिजे, दुःख निवृत्ती कायम झाली पाहिजे, ही इच्छा मनामध्ये उत्पन्न होणं कितीतरी कठीण आहे. आज घरात काही नाही, धान्य नाही, काही नाही. तुम्हाला 1 महिना नोकरी आम्ही देऊ म्हणून हरकत नाही. 1 महिना का होईना उभा आम्ही येतो म्हणून जातात लोक. कारण काय करणार? कायमची नोकरी पाहिजे हे खरं आहे, पण 1 महिना जरी असली तरी आज आपला आणखी निर्वाह होतो आहे या इच्छेनं तिकडं जशी प्रवृत्ती होती. त्याप्रमाणे सकाम भजनाच्या निमित्ताने का होईना आणि निष्काम भजन तो करू शके. सुदामजींना ईश्वराने संपत्ती दिली. त्यांच्या पत्नीची इच्छा जाणून सुदामजी निरीक्षक होते, पण ती ईश्वरापासून आणखी त्यांना संपत्ती मिळाल्यामुळे मनातली जी कामना वासना ही ईश्वराने संपत्ती दिली आणि त्या संपत्तीच्या द्वाराने विषयभोग जरी तो घेत राहिला तरी हळूहळू त्या भक्तीनं, सकाम भक्तीनं दुसरं एक कार्य म्हणजे हळूहळू कामना कमी कमी होत जातात. ती सकाम भक्ती शुद्ध भक्तीच्या स्वरूपामध्ये आणखी प्रकट होते. म्हणून ईश्वराजवळ आणखी सकाम भक्ती ही करायला हरकत नाही असे मोठे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा आणखी मान्य करतात. हे श्री गुरुचरित्र म्हणजे त्या रूपाचं आहे म्हणतात महाराज. सकाम भक्ती हे मिश आहे. जाऊ दे, देवाकडे जाऊ दे. देवाला विसरून जाऊन दुसऱ्या कोणाकडे तरी मागायला जायचं, हात पसरायचा आणि काही मिळायचं नाही, पुन्हा त्याचा आणखी उपकार बनायचे, याच्यापेक्षा देवाला शरण जात आहे, सकाम भजन करतायत, करू दे. त्यांची सकाम बुद्धीच कमी कमी होत जाईल. संपत्ती मिळाली देवाकडून, संपत्ती मागता आहे, मागू दे. त्या संपत्तीमुळे
आणखी विषयभोगाकडे लक्ष गेलं तरी सुद्धा हळूहळू त्यांची मनात ती कामना वासना त्या ईश्वराच्या कृपेनं कमी कमी होऊन गेल्यानंतर मग त्यांचं शुद्ध भक्ती निर्माण होते. ते ज्ञानयोगाचे अधिकारी होतात. खरे भक्तियोग त्यांना प्राप्त होतो. म्हणून सकाम भक्तीचा पुरस्कार अशा प्रकारच्या या सगळ्याही कथा जरी असल्या तरी त्याचा उद्देश हा दिलेला आहे. औषध खरं कडू आहे, क्लेश आहेत फार. क्लेशो एकत्रस्तेषाम अव्यक्तासक्त चैतसाम म्हणतायत. पण व्यक्ताच्या ठिकाणी आणखी चित्त स्थिर होणं हे सुद्धा शुद्ध झालं पाहिजे ना. पापक्षयाशिवाय सकाम भक्तीही होणं कठीण आहे. म्हणून या गुरुचरित्रामध्ये अशा कथा अनेक आलेल्या आहेत. त्रिविक्रम भारती सारखे मोठे भक्त, ज्ञान संपन्न असलेले, 3 वेदांचा अभ्यास त्यांचा होता असं सांगतात. त्यांनाही महाराजांनी आणखी मार्गदर्शन केलं, मार्गावर आणलेलं आहे. असे विवेक संपन्न थोडे अधिकारी आहेत. सायनदेवासारखा अगदी मोठा भक्त आहे, पण सायनदेवांना ताकीद करावी लागली. यापुढं मलेच्छांची सेवा करायची नाही, केली तर तुम्ही जर कराल तर तुम्हाला मृत्यू येईल अशी भीती दाखवावी लागली. मग सोडली झाली. म्हणजे जरी मोठे मोठे भक्त असले, ज्ञानाधिकारी जरी असले तरी अशी थोडी उदाहरण आहेत. बहुतेक सगळी ही आणखी परमेश्वराबद्दल प्रेम अंतःकरणामध्ये आहे आणि त्या प्रेमामुळे आत्मीयतेनं आणखी भगवंताजवळ मागायला संकोच वाटत नाही. त्यांना मागून घेऊया, हे यात आपलं सुख आहे. तात्कालिक का असेना तो विचार त्यावेळेला राहत नाही. देव समर्थ आहे, दाता एक रघुनंदन, काय मिळेल वाट मागेल ते आणखी मागेल ते मिळणार आहे. सांदीपणी गुरु महाराजांची खात्री होती की हे रामकृष्ण हे मनुष्य नाही आहे. त्यांना खात्री झाली सोयी, ते ज्ञानी होते. पण गुरुदक्षिणा काय द्यावी महाराज विचारलं गोपालकृष्णाने. पत्नी बरोबर विचार केला आणि पत्नीनं सांगितलेलं मागणं त्यांनी मागलं. एकुलता एक मुलगा समुद्रामध्ये बुडवून गेलेला आहे, तो तेवढा आणून द्या म्हणाले. मुलगा पाहिजे नाही, मुलगा झालेला होता, तो गेलेला होता. आता इथं काहीही मागीन तरी हरकत नाही. मग इतके आणखी भगवंताला सुद्धा ज्यांनी शिकवलं, ज्ञान दिलेलं आहे, सगळ्या विद्या सगळ्या कला शिकवल्या, त्यांनी सुद्धा आणखी हे मागणं मागितलेलं आहे. आमचा मुलगा गेलेला तेवढा आणून द्या. दिला आणून तो. ईश्वराच्या कृपेनं तो यमलोकात गेलेला असताना सुद्धा तोही मुलगा मिळाला त्यांना. तर ही मन हे घोड्यासारखं आहे म्हणतात. नवीन जो अगदी घोडा आहे, तरुण घोडा, अद्यापी ज्याला सवय झालेली नाही माणसाची घोडेस्वाराची, पक्का जो घोडेस्वार असेल तो त्या असा जो नाठाळ घोडा असेल त्याला आपल्या ताब्यात आणण्याकरता त्या घोड्यावर तो बसल्यानंतर नेहमी लगाम खेचून घेणं असंही करत नाही. थोडा लगाम सोडतो आहे, त्याला उधळू देतो, उधळू दे. तो बसण्यात पटाईत असल्यामुळे पडू शकत नाही. किती उधळते, मध्ये खेचून धरणं, पुन्हा मोकळं सोडणं, असं करून त्याला आणखी पुष्कळ धावाधाव करायला लावून मग त्या घोड्याला तो शांत करतो, ताब्यामध्ये आणतो. त्याप्रमाणे मनाला ताब्यामध्ये आणण्याचा मार्ग भगवंतांनी उद्धवजींना सांगितलेला आहे की अत्यंत निग्रह, प्रत्येक वेळी निग्रह हाही आणखी उपयोग नाही. तो निग्रह सफल होत नाही म्हणाले. अनंत वासनांनी भरलेलं मन, त्या वासनेच्या योगाने ते केव्हा आणखी हे होईल असं काही नियम नाही. म्हणून योगाभ्यासाधिक साधनं जरी असली, मनाचा निग्रह करण्याकरता शास्त्रकारांनी योगशास्त्र सांगितलेलं आहे, प्रयोगशास्त्र आहे ते.
प्राणायामाधिकानी प्राण स्थिर करायचा आणि नंतर मनाची स्थिरता करायची. हा एक मार्ग आहे. सांख्य मार्ग म्हणजे तत्व विचार करायचा आहे. श्रवण मनन निध्यास इकडं लक्ष लागले. कोणाला योगाभ्यास काही होत नाही, सगळेच योगाभ्यास करू शकत नाही, सगळेच काही श्रवण मननही करू शकत. कोणाला ते आवडतं, कोणालाही आवडतं. म्हणून श्रवण मनन निध्यासन म्हणजे आत्मानात्म विचार करण्याकडे आपलं मन बुद्धी ही आणखी स्थिर करणं आणि तोच विचार विषयाचा संबंध सुटणं याकरता प्रयत्न आहे. प्राणाचा निग्रह करणं, त्याच्या द्वाराने मनाचा निग्रह करणं म्हणजे काय? विषयाचा संबंध सुटणं. विषयाचा संबंध आल्यामुळे पुन्हा वासना ज्या उत्पन्न होतात ते संस्कार, संसाराचे संस्कार, विषयाचे संस्कार हे मनामध्ये अधिकाधिक भर पडत जाते. अगोदर कितीतरी आहे अनेक जन्माचे, ते कमी होण्याकरता म्हणून योग मार्ग आहे. मनाची स्थिरता झाली की मनाचा विषयाचा संबंध बंद झाला. ती योग मार्गाने प्राणायामाधिकाने ही करता येईल. किंवा श्रवण मननाची जर आवड उत्पन्न झाली, संतांचे ग्रंथ आहेत, उत्तम अगदी त्यांनी प्रतिपादन केलेलं असतं, दृष्टांत वगैरे देऊन आणखी मनाला आवडेल अशा रीतीनं मनन केलेलं आहे. सगळे संतांचे ग्रंथ म्हणजे अत्यंत उत्कृष्ट मनन रूप आहे. आपल्या एकट्याच्या मनाने श्रवण केल्यानंतर मनन करण्याची शक्ती प्रत्येकाला असते असं नाहीये. ऐकतो आपण पुष्कळ, वाचतोही पुष्कळ, पण ते वाचलेलं किंवा ऐकलेलं जे आहे ते पुन्हा त्याचं अनुसंधान करणं, योग्य अयोग्य त्याच्यामध्ये काय आहे हे पाहणं, आपण जे आणखी आपल्या मनामध्ये ठरवितो ते सुद्धा योग्य आहे किंवा नाही याचाही तपास करणं. नाही तर आम्हाला जे वाटतं तेच योग्य आहे हा एक आग्रह उत्पन्न झाला म्हणजे ते मनन अगदीच बरोबर निर्णायक होऊ शकत नाही. त्याकरता अशा प्रकारचे योग्य जे पुरुष असतील, अधिकारी वाहत नाही, त्यांच्या बरोबर मनन करणं अथवा समानशील जे असतील अभ्यास करणारे साधक त्यांच्या बरोबर मनन करणं हाही मननाचा दुसरा प्रकार आहे. तर ही आवड ज्या मनाला उत्पन्न झाली ते मनही विषयापासून बाजूला होतात. आसक्ते हे आमते कारण नयद वेदांत चिंतया. इतकी आवड ज्यांना उत्पन्न झाली त्यांनी वेदांत विचारामध्ये 3 भाग येतात. अहम हा जो जीवात्मा आहे तो कोण आहे, जीवात्म्याचं स्वरूप काय हे अगोदर ठरवायचं आहे. त्याच्यानंतर हे समोर जे दिसणारं जे जग आहे हे जग म्हणजे काय आहे, याचा करता कोण आहे, का आपोआप झालेला आहे, आपोआप कसं होतं, होणं शक्य आहे काय, हे सगळे विचार जगाचेही विचार करायला सांगितले. आणि परमात्मा जो आहे परमात्मा त्याच्या संबंधीही विचार करायचा आहे. मनाची देणगी इतकी दिलेली आहे परमेश्वराने मनुष्य देहामध्येच हे सगळं आहे. संवित पाच नरोत्तम म्हणतात महाराज. ज्ञानाधिकारी एक आणखी मानव देह ज्याने घेतला, ज्याला मिळाला तो जीवात्मा ज्ञानाला अधिकारी आहे. कारण त्याच्यामध्ये सगळ्या शक्ती आहेत. ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, अंतःकरण तत्व तर इतकं समर्थ आहे. किती जन्माच्या वासना, कितीही ज्ञानाच्या वासना असतील, ज्ञानाचा अभ्यास झालेला असेल, कर्माचंही आचरण झालेलं असेल, भक्तीही झालेली असेल, अनेक जन्म झालेले आहेत, ते सगळे संस्कार ज्या मनामध्ये आहे मनुष्य जन्म आल्यानंतर त्याचं संशोधन करायचं आहे. आपल्या मनाचं संशोधन करणं यालाच मुख्य कारण लागतो आहे. ते संशोधन करताना आणखी विचार त्या मनाला करता आला पाहिजे. त्या राजस तामस वासना दूर केल्या पाहिजे. सात्विक वासनांची वृद्धी करायची आहे आणि ती वृद्धी झाल्यानंतर त्या सात्विक वासना वाढत वाढत गेल्यानंतर ज्ञान म्हणा, ध्यान म्हणा, भक्ती इकडं
आणि ते मन प्रवृत्त होत. म्हणून भगवान दत्तात्रेय आणि महाविष्णूने हा अवतार दत्तात्रेय रूप धारण केला. त्यांनी कलियुगामध्ये श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दोन अवतार कलियुगामध्ये धारण केले. याच कारण एका स्तोत्रामध्ये महाराजांनी दाखवले. दत्तात्रेय अवतार का झाला? दृष्ट्वा जनान् विविध कष्टवशान् दयालु त्र्यात्मा बहु सकलार्थी हरोत्र दत्त. हे एक प्रयोजन सांगितलं. दत्तात्रेय अवतार घेण्याचं काय हेतू आहे? तर अनेक जीव विविध कष्टवशान् दृष्ट्वा अनेक कष्ट भोगताय. सुखाच्या इच्छेनं प्रयत्न चाललेले आहे. सुख मिळालं तरी सुद्धा प्रयत्न फलदायक झाला ठरला. प्रयत्नाने सुख मिळालं तरी ते विनाशी सुख आहे. सर्व काळ टिकणारं सुख नाही आहे, बदलात पडत नाही. यज्ञयाग वगैरे करून स्वर्गाधिकामध्ये जातात, देव होतात म्हणाले, पण जीवभाव जाईल कसा हा विचार तेही करू शकत नाही. देवाला ज्ञानाचा अधिकार आहे. योगसिद्धी त्यांना आणखी स्वयंसिद्ध असतात. वेदाध्ययन वगैरे स्वतंत्र त्यांना करावं लागत नाही. उपनयन वगैरे संस्काराची त्यांना आवश्यकता नाही. स्वयं आणखी वेद त्यांना परिस्फूर्ती असते. पण इतकंही असून या भक्ती मार्गाकडं ज्ञानयोगाकडं इकडं लक्ष कर्मयोगाचा तर अधिकार नाही म्हणजे काही जरुरीही नाही आहे. पण इतकंही करून पुण्यकर्म करून आणखी स्वर्ग लोकामध्ये गेले तरी सुद्धा सुख मिळणार. पण ते सुख शेवटी क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य असे पर्यंत ते स्थान आहे. स्थान सुद्धा राहत नाही. त्या स्थानातही राहण्याचा अधिकार संपलेला आहे. तर अशा रीतीनं कष्ट काही संपत नाही. देव झाले तरी कष्ट आहे. मानवामध्येही आहेत. इतर पशुपक्षादी योनी आहेत. स्थावरांचा अधोगतीही आहे. स्थावर योनी पर्यंत सगळे जीव जातात म्हणाले आपल्या कर्माचं फल भोगण्याकरता. कर्म संपत नाही आणि त्यांचे भोग सुख दुःख हे द्वंद्व संपत नाही आहे. हे संपविण्याची योग्यताही त्यांना येत नाही. त्यांना वाटतही नाही यातून आपली सुटका करून घ्यावी. हे पाहून भगवंतांना दया आली म्हणाले. विविध कष्टवशा दृष्ट्वा जनान् विविध कष्टवशा दयालु त्र्यात्मा बहु सकलार्थी हरोत्र दत्ता. भगवंतांना दया येणं म्हणजे पूर्ण कार्य झालेलं असं समजायला हरकत नाही. माणसाची दया आणि देवाची दया याच्यामध्ये कितीतरी अंतर आहे. मनुष्य हा असमर्थ आहे. जीव कोणताही असो. इंद्राधिक देवतांनी जरी दया केली तरी सुद्धा ती अपूर्ण दया आहे. पूर्ण दया नाही होऊ शकत नाही. मुचकुंद राजाला देवानी सांगितलं, उभा तू आमच्या उपयोगी पडलास, आमचा सेनापती झालास, पुष्कळ दिवस झाले, आता तू वापरत जा आपल्या राज्यात. तशी सगळी माणसं वगैरे गेली. सगळी म्हणाली काय तुला पाहिजे? म्हणाले माग ते कैवल्य मध्या. कैवल्य तेवढा आम्ही देऊ शकत नाही म्हणाले. तो कैवल्य देणारा एकच परमात्मा आहे. म्हणजे देव सुद्धा आणखी मोक्ष देऊ शकत नाही. काही साधनामध्ये प्रवृत्त करतील, काही त्यांच्या शक्तीचाही उपयोग माणसाला अगदीच नाही असा अर्थ नाही. चांगल्या मार्गाकडे नेणं, चांगल्या साधनामध्ये प्रवृत्त करणं, त्यांना सहाय्य करणं हे करू शकतील. तर ही दया देवाला जरी उपकार करावा असा वाटला तरी सुद्धा सामर्थ्य नाही आहे. इथं पूर्ण सामर्थ्य आहे. संपूर्ण विश्व उत्पन्न करणं, त्याचं संरक्षण करणं आणि पुन्हा त्याचा संहार करून टाकणं. इतकं निर्माण केलेलं आहे. वा संहार केल्यानंतर पुन्हा कसं होईल, पुन्हा आपल्याला बांधता येईल का घर, अशी काही काळजी नाही त्याला. पंचमहाभूतासारखी भूत ही केवळ बहुश्याम बहुरूप आपण व्हावं, इच्छा संकल्प उत्पन्न झाल्याबरोबर ही काळजी होत आहे.
आमच्या संकल्पाला मनोरस म्हणतात. जीवांचे संकल्प म्हणजे मनोरस आहेत, ते असेच चालायचे. कधी तो संकल्प आहे, सत्य संकल्प आहे ईश्वराचा. ती वृत्ती, संकल्प वृत्ती असं व्हावं असं वाटल्याबरोबर त्याप्रमाणे कार्य होऊन जात आहे. अशी शक्ती ज्या परमेश्वराची आहे, सृष्टीकर्त्याची आहे, त्यांच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. सकलार्ती हरहा हे विशेषण दिलेलं आहे महाराज. सर्वांच्या आरती म्हणजे सर्वांची दुःख दूर करणारे. कोणी दुःखी कितीही माणसं जरी असली तरी इतक्यानशीच वर्णी आहे, इतक्यानच घेतलं जाईल, बाकी आपलं आता संपले, आता आमच्याकडे नोकरीची जागा संपल्या असं कधी म्हणत नाही. म्हणून सर्वांची आरती दूर करणारा परमात्मा, त्याला जर दया उत्पन्न झाली तर ती कार्य केल्याशिवाय कशी राहणार. म्हणून हे एक प्रयोजन आहे. भगवान दत्तात्रेय अवतीर्ण झाले, सर्वांशी दुःख दूर करावी या हेतून आलेले आहे. आणि दुसरं एक प्रयोजन सांगतो. अत्रेर मुने हे सुतपसोपी फलंच दातुम. अत्रि महर्षी ब्रह्मदेवांचे मन संकल्पाने उत्पन्न झालेले अनेक जन्म संसिद्ध ह्याचं ते उदाहरण आहे. ऋग्वेदाच्या 5व्या मंडलाचे ते द्रष्टे आहे. प्रथमतः सूर्यग्रहण वाजलं, अंधार पडला, कोणाला काही कळेना, अत्रि ऋषींनी ते ओळखलं म्हणतात. वेदामध्येच ते वर्णन आलेलं आहे. 26व्या अध्यायामध्ये आहे म्हणतात ऋक्संहितेच्या. महाराजांनी सगळा खुलासा केलेला. तर त्या अत्रि महर्षींचं जे तप चालू आहे, अखंड तपोधन म्हणतात त्यांना. ते तपोधन किती आहे काही पत्ता लागेल. तर अत्रि महर्षींच्या त्या अत्यंत मोठ्या तपाचं फल देण्याकरताही भगवान दत्तात्रेय आलेले आहे. एकट्या अत्रि ऋषींच्या करता आलेले आहे, सगळ्या जीवांच्या करता आलेले आहे. रुक्मिणी करता, एकट्या रुक्मिणी करता भगवान गोपाल कृष्ण आलेले आहे. भगवान श्रीहरी त्यांची भक्ती करणारा एक असो किंवा समूह असो, समूहच पाहिजे हे सध्याच्या कायद्याप्रमाणे आहे. मंडळ पाहिजे, युनियन पाहिजे, त्याशिवाय अर्जाचा विचारच होणार नाही. कायदा आहे सध्या बौद्धिक बुद्धीनं निर्माण झालेला कायदा. ईश्वराच्या सृष्टीत तो आणखी हा नियम आहे. कोणीही असो, आर्थ जिज्ञासू अर्थार्थी एक व्यक्ती जरी असली तरी त्या व्यक्तीचंही कार्य करणं, त्याला मार्गदर्शन करणं, त्याला संकटमुक्त करणं याकरताही भगवान आणखी त्या भक्ताकडे जातात. येतात केवळ अत्रि ऋषींच्या तपाचं फल देण्याकरता दत्तात्रेय आले. हाही उद्देश महाराजांनी मुद्दाम उल्लेख करून ठेवला. म्हणजे सगळ्या जीवांना दुःख झाल्यानंतर तसाही प्रसंग आहे. ब्रह्मादिक देव सगळे भगवंताच्याकडे गेले कृष्णावतार होण्यापूर्वी. सगळे असुर जन्माला आलेले आहे, सगळ्यांची बुद्धी बिघडलेली आहे, सगळ्यांची असुरांचं राज्य झालेलं आहे. सर्व देवांनी मिळून प्रार्थना केली, त्यावेळेलाही अवतार होत. तसा दत्तात्रेय अवतार सर्व जीवांचं आणखी दुःख मोचन व्हावं या उद्देशाने झालेला आहे. म्हणून एका ठिकाणी दत्तात्रेय अवताराचं वैशिष्ट्य सांगताना षोडशावतारामध्ये त्यांनी कथेमध्ये सांगितलेलं आहे की हा अवतार याला कालाची मर्यादा नाही आहे. रावणाधिक सगळ्या राक्षसांचा नाश झाला, कार्य पुढे केलं रामचंद्राने. सर्व एकंदर कौसाधिकांचा नाश केला. सगळे आणखी कौरव पांडवांच्या पक्षाला जमलेले राजे सगळ्यांचं सैन्य मारलं गेलं, भूमीचा फार दूर झाला, सगळं झालं. गीता ज्ञानही व्यक्त केलं, हे सगळं केलं. आता पुढे म्हणाले अवताराचं कार्य संपलेलं. त्याच्या अवतारांचा काल मर्यादित आहे. म्हणाले दत्तात्रेय अवताराचा काल म्हणजे हा आहे ना, विविध कष्टवशान दयालु दृष्टवा, सगळे जीव कष्टामध्ये सापडलेले आहे, त्यांना आणखी त्या दुःखातून मुक्त करण्याकरता आणखी हा अवतार आहे. आता इतके जीव किती आहेत, अनंत जीव आहेत ना.
नुसती लोकसंख्या म्हणजे माणसाचीच मोजता, जीव किती आहे? 84 लक्ष योनी आहे, शरीर आहे जीवाची. तिची शरीर धारण करणारे किती जीव आहेत, असंख्य अनंत, त्यांची गणना करता येणं शक्य नाही. अशा सगळ्याही जीवांचं कल्याण करायचं आहे. म्हणजे मानवावरतीच कृपा होती देवाची असं नाही, गजेंद्रावरही कृपा झालेली आहे. तोही भक्त होता पूर्वजन्मीचा. ते भक्तीचे संस्कार त्या गजयोनीमध्ये गेलेला असताना सुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये तसे संस्कार होते. म्हणून गजेंद्र या जन्मामध्ये, गजाच्या जन्मामध्ये सुद्धा त्यांनी देवाची स्तुती केली आणि भगवान त्याच्याकरता आधी त्याला मुक्त केलेलं आहे. आर्तभक्त. तर हे दत्तात्रेय अवताराचं जे काही प्रयोजन आहे, हा हेतू जो आहे, हा हेतू काही मर्यादित नाही आहे. म्हणून सर्व जीवांचा उद्धार करायचा आहे, त्याकरता हा अवतार हाही कायमचा अवतार आहे, अमुक काला पुरता अवतार नाही. त्यानंतर श्रीपाद वल्लभ आणखी नरसिंह सरस्वती ही 2 रूप कलियुगामध्ये घेतले. कळू श्रीपाद श्री वल्लभा असंही सांगतात. तर कलियुगामध्ये जरी घेतलेली असली त्यालाही श्रीपाद वल्लभांच्या अवतारालाही 500-700 वर्ष होऊन गेली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीचा तो अवतार आहे आणि नंतर हा नरसिंह सरस्वती महाराजांचा आहे. तर तेही अवतार अजून आहे असा हे उल्लेख टीकेमध्ये महाराजांनी केलेला आहे. तर हे सगळे ही अवतार, हे अवतार धारण करू आणखी सर्वांनाही योग्य मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना आणखी योग्य मार्गावर आणायचं आहे, साधक बनवायचं आहे सर्वांना. हे मोठं काम आहे. तेव्हा हे कार्य त्यांची या वेळेला आणखी भक्ती, त्यांच्याशी या वेळेला संबंध येईल. दत्तात्रेय, श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती महाराज यांची भक्ती करण्याकडे प्रवृत्ती होणं, त्यांचं आणखी ज्ञान होणं, कोणते अवतार आहेत, कसे आहेत हे सगळं समजणं, समजल्यानंतर मग तिकडं प्रवृत्ती होणार. तशी प्रवृत्ती झाली, तशी संगती घडल्यानंतर मग तो सगळं उद्धार वगैरे सगळं त्याची साधनं ही सगळी आपल्याला समजून येत आहे. म्हणून आणखी या अवताराचं हे वर्णन अशा रीतीनं केलेलं आहे. आणि त्याच अवतारांची विशेषतः नरसिंह सरस्वती अवताराच्या पुष्कळ कथा याच्यामध्ये आहे. श्रीपाद वल्लभांच्या 1-2-3 आहे. दत्तात्रेय अवताराचं चरित्र स्वतंत्र दत्तपुराण म्हणून करून महाराजांनी दिलेलं आहे. दत्त महात्म्यामध्येही मराठीमध्ये त्याचं स्पष्टीकरण पुष्कळ केलेलं आहे. त्या अवताराचंही चरित्र, हे चरित्र ऐकून त्याप्रमाणे आपली बुद्धी ही अनन्य जर करता आली, दत्तात्रेयांची भक्ती असो, श्रीपाद वल्लभांची असो, नरसिंह सरस्वती महाराजांची असो, कोणतीही असो, ते प्रेम भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली, जरी आरंभाला आणखी ती सकाम असली तरी हरकत नाही. त्याला प्रवृत्त करण्याकरता हे सगळं केलेलं आहे. म्हणून मूळ जे काही परमात्मा स्वरूप आहे त्या स्वरूपाचं अनुसंधान, स्मरणरूपी मंग आणखी महाराजांनी या गुरुचरित्राच्या आरंभी केला. नवम्युदयति ज्ञाना जगत रज्ज्वहिवत् पुनः यत्तत्त्वं मीलति ज्ञानां सच्चिदानंद सद्गुरु. चिदानंद आणखी सत्स्वरूप, सच्चिदानंद रूपी परमात्मा तोच गुरुस्वरूप आहे. गुरु हे त्याचं स्वरूप आहे. एक मार्गदर्शक आहे, एक नियामक आहे. ईश्वर स्वरूप आणखी गुरुस्वरूप हे त्याच परमात्म्याचं रूप आहे. ईश्वर स्वरूप हे नियामक आहे. नियामक होण्याला इच्छाशक्ती परमेश्वराची मोठी आहे. ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, श्री गुरु याचा अर्थच तो आहे. श्री म्हणजे सर्व सर्व प्रकारचं ऐश्वर्य, सर्व प्रकारची शक्ती ज्याच्याजवळ आहे. तर ही इच्छाशक्ती जरी असली तरी सुद्धा जीवांचं नियमन जे केलं जातं ईश्वराकडून, ते नियमन म्हणजे केवळ इच्छेनं नाही,
त्यांची कर्म ही आहे ती कर्म सगळी पाहून त्याप्रमाणे नियमन केलेलं, म्हणून कोणताही दोष ईश्वराच्या ठिकाणी नाही. न्यायाधीश शिक्षा करतो, त्यात काही रागद्वेषाधिक विकारी होऊन तो करत नाही आहे. तो जो अपराधी आहे त्याचा अपराध बरोबर सिद्ध झाला, प्रमाण सिद्ध, म्हणजे त्याला तो शिक्षा करतो. तो अनित्य आहे. त्याप्रमाणे ईश्वर हा नियामक, याचा अर्थ व्यवस्थापक म्हणून आहे. ईश्वर व्यवस्थापक आहे. निर्माणही तोच करतो, व्यवस्थाही तोच करतो, पुन्हा उपसंहार करतो. हे सगळं कार्य चालू आहे अखंड त्याचं. तेव्हा ज्ञानशक्ती केवढी मोठी आहे, क्रियाशक्ती केवढी आहे, इच्छाशक्ती ही मोठी आहे. तर अशा प्रकारचं हे जे आहे रूप, त्या परमेश्वराचं स्वरूप सच्चिदानंद घन परमात्मा आहे. सत म्हणजे त्रिकाला बाधित आहे. काल मर्यादा त्याला काही करू शकत नाही. कालो जगत भक्षक म्हणतात. कालाच्या अधीन सगळे आहे, परंतु काही काही साधनांचा उपदेश करताना काल सुद्धा त्याला काही करू शकणार नाही, असंही साधनाचा उपदेश या गुणचरित्रामध्ये आलेला आहे. गुरुभक्ताला करीला ब्रह्मदेवाने सांगितलेला आहे. तर ही कालाची मर्यादा ईश्वर भक्ताला सुद्धा नाही आहे. प्रत्यक्ष ईश्वराला कुठली कालाची मर्यादा, म्हणून तो सत म्हणजे नेहमी अस्तित्व त्याचं आहे. आयुष्य संपलं आणखी झालं असं नाही. जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर जन्म अशी परंपरा नाही. जन्मही नाही आणि मृत्यूही नाही आहे. हे कालत्रयातीत असल्याचं उदाहरण आहे. तर असा सत्परमात्मा म्हणजे त्रिकालामध्ये असणारा, कालत्रयातीत हा, काल मर्यादा रहित आहे. म्हणून सर्वांचा तो गुरु आहे, मार्गदर्शक होऊ शकतो ना. आणखी स्वयंप्रकाश आहे, ज्याला आणखी आत्मप्रकाशाला दुसऱ्या कोणत्या प्रकाशाचं सहाय्य घ्यावं लागत नाही आहे. याच्याच प्रकाशाने सर्व ही जगत प्रकाशित होत आहे आणि आनंद स्वरूप आहे. हा आनंद स्वरूप परमात्मा सत्य आहे, म्हणजे काल मर्यादा रहित आहे. याचा अर्थ आनंद स्वरूप परमात्मा हा जो आनंद आहे, ब्रह्मस्वरूप आनंद, हा आणखी काल मर्यादा रहित आहे, नित्य आहे. हा आनंद मिळवण्याकरता सर्व ही आणखी साधन मार्ग आहेत. सध्या ही साधनांचा आणखी पर्यवसाने याच्या करता आहे. असा जो सच्चिदानंद घन परमात्मा तोच गुरु आहे. त्या सद्गुरूला मी वंदन करतो आणि त्याचं आणखी हे दाखवलेलं आहे. हे अज्ञानात जगत उदेती, ज्या परमात्मा स्वरूपाचं अज्ञान जे आहे, अविद्या माया शक्ती त्याची, त्या मायेच्या योगाने आणखी संपूर्ण जगत हे उत्पन्न होतं म्हणाले. रज्जुवत दृष्टांत दिलेला आहे. दोरी पडलेली आहे, अंधारामुळे दोरी काही कळत नाही, पण दोरीला पाहिल्याबरोबर सर्वांचे संस्कार आमच्या मनामध्ये असलेले झालेले, साप पाहिलेला असतो त्याच्याबद्दल आणखी कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. तो सावळा म्हणजे त्याच्या विषाचा परिणाम झाला तर मृत्यू येतो. हे सगळे संस्कार मनात बसलेले. रज्जू समजली नाही आणि एकदम मनासमोर ते संस्कार असल्यामुळे त्या संस्काराने सापाचं स्मरण झालेलं आहे आणि तो साप दिसायला लागला. ते संस्कार इतके बलवत्तर आणखी त्या वेळेला प्रगट झाले की त्या रज्जूच्या अज्ञानाने तो साप तयार केला. साप दिसतो असं म्हणायला लागला. इतकंच नाही, साप मला चावला असंही म्हणायला लागला. शंका विषय ज्याला म्हणतात, मला साप चावला, मला साप चावला अशी कल्पना त्याची दूर करायला किती प्रयास करावे लागतात. साप मारलेला आहे, कुठला तरी साप आणून दाखवायला, हा बघा हा मारलेला आहे साप, आता काही होणार नाही, काहीतरी त्याला खटपट करावी लागते. ते शंका घेणं सुद्धा आणखी बाधक आहे. तसं हे जे विष आहे जगत, हे रज्जू ज्याप्रमाणे अशी भासतो आहे अज्ञानामुळे, अधिष्ठान रज्जूचं अज्ञान,
त्याप्रमाणे सर्व विश्वाला अधिष्ठानभूत जो परमात्मा सच्चिदानंद घन सद्गुरु स्वरूप त्याच्या अज्ञानामुळे आणखी सगळं जगत भासत आहे. आणि त्याचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे पुन्हा ते जातो म्हणाले ते राहणारं नाहीच आहे, स्थिर नाहीच आहे. अज्ञानामुळे आलेलं असलेलं कसं असतं. अज्ञान ज्याचा त्या भगवेश्वराचं अधिष्ठानाचं ज्ञान व्हायाबरोबर अज्ञान गेलं, अज्ञानाचं कार्य संबंध आणखी हे गेलेलं आहे. साप आलाही नाही, साप दिसलाही नाही, साप चावलाही नाही, साप नाही, काही नाही. दोरी दिसायला लागल्यानंतरची पुढची अवस्था आहे. अगोदर सापच आहे, साप चावला आहे, विष चढायला लागलेला आहे, हे एक 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 मनाच्या कल्पना वाढत. तर ज्या परमेश्वराचं स्वरूप जे आहे अधिष्ठान स्वरूप हे ज्यांनी जाणलेलं आहे अशा ज्ञानी माणसाला हे संबंध जगत हे नाही सर होत. आलेलं असेल तर नाही, तर आलंही नाही आणि गेलं हे नाही म्हणतात ते त्याला. अविद्या सहकार्य नासी नास्ती नवविष्टदी. अविद्या पूर्वीही नव्हती, जग पूर्वीही नव्हतं, आत्ताही नाही आणि पुढेही नाही. नाहीच, जगाला अस्तित्वच नाही. असा जो परमात्मा आहे त्याचं स्मरण पहिल्यापासून केलेलं आहे, वस्तू निर्देश केलेला आहे परमात्मा स्वरूपाचं. आणि नंतर एक 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 कसं काय झालं, सृष्टी कशी झाली हे सांगायला सुरुवात. भाती अनेकवत एकम सत जी भेदात एक रूपया विलास्यैक्यम परम ब्रह्म तत्सत्यम दत्त समुज्जितम. तेच ब्रह्मतत्व म्हणजे भगवान दत्तात्रेय आहे हे सांगतायत महाराज. एकच आहे ते सृष्टीच्या पूर्वी, पण अनेकवत भाती. अनेक असल्याप्रमाणे जग दिसायला लागलं. अज्ञानात जगत उरेती म्हणतात. अज्ञानामुळे सगळं जग मनासमोर आलेलं आहे. जग म्हणजे अनेक आहे, तर एक तत्व असताना सुद्धा ते अनेकाप्रमाणे वाटायला लागलं. बुद्धिभेदामुळे शत्रू आहे, मित्र आहे, त्याचप्रमाणे चांगलं वाईट पुण्य पाप सगळं अनेक प्रकार त्याच्यामध्ये भासायला लागले. द्वंद्व आणखी भासायला लागले. तर अशा प्रकारचं बुद्धिभेद जो आहे, बुद्धी जशी जशी शुद्ध होत जाईल तसं तसं हे भान आणखी कमी होतं. ईश्वराच्या स्वरूपामध्ये सुद्धा भेद आहे ना. गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या वेळेला प्रत्येक पेठेमध्ये वेगळे वेगळे गणपतीची मूर्ती बसवलेल्या असतात. आता गणपती म्हणजे एकच आहे की नाही वास्तविक, पण पाहायला जाताना चर्चा करतात त्या पेठेतल्या पेक्षा हा गणपती चांगला आहे, तो काही बरोबर नाही. म्हणजे गणपती एकच आहे ही सुद्धा कल्पना होत नाही. मग सर्व ठिकाणी ईश्वर एकच आहे, सर्व विश्व म्हणजे ईश्वर आहे ही बुद्धी होण्याला किती काळ जायला पाहिजे. बुद्धीतले सगळेही संस्कार सगळे कमी झाले पाहिजे. द्वैत संस्कार त्या वेळेला एकत्व ज्ञान आहे. तत्पदार्थ शुद्धी त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. तो जो महावाक्यामध्ये असलेल्या तत्पदाचा अर्थ म्हणजे ईश्वर एक आहे आणि अहमही एकच आहे, तोही एकच आहे हेही समजून घेतलं पाहिजे. मग ब्रह्म आणखी अहम पदार्थ एक आहे ज्ञान होत. तर त्या बुद्धिभेदामुळे आणखी अनेकत्व सुरू झालं म्हणाले दिसायला लागलेलं आहे. मूळ अज्ञान आहे, अज्ञानामुळे हे सगळं झालं. आणि तेच परमात्मा तत्व हे दत्तात्रेय रूपाने आणखी प्रगट झालेलं आहे. कशा करता हे सांगतायत. बुद्धुम भूत्वा त्रिपुत्र बाला दत्ताख्या कार्तवीर्यम यदुमपि यशम समान स्वाश्रितानुद्धधार भून्यान श्रीपदाख्या पुनर्विहरी संज्ञया स्वीय भक्तान कृष्णा भीमा तटस्थो जयति परगुरु
भक्तदान एक दत्ता. एक रूपाने पाहणं ही कला किंवा हे खरं ज्ञान, हे आणखी ज्ञानी माणसाला महाज्ञान आलेलं आहे. हे मूळ आणखी जगदधिष्ठानभूत जे परब्रह्म तत्व आहे, ज्याला भगवान परमात्मा ब्रह्म असं म्हणतात, तेच दत्त रूपाने अवतीर्ण. हे भक्तमन लोक आहे, स्वपद रसपदान दिव्य योगेन बालान, त्यांना सगळं ज्ञान करून द्यायचं आहे ना. आपलं जे स्वरूप आहे आनंद रूप, त्या आनंदाचा आस्वाद घेण्याकडून ज्यांचं चित्त गेलेलं आहे, संसार ज्यांच्या चित्तामध्ये नाहीसा झालेला आहे, काही नाही. सांसारिक गोष्टीचं काही स्मरणही नाही, कारण ते सगळे संस्कार त्यांनी आपल्या ईश्वर कृपेनं भगवत भक्तीनं म्हणा आणखी ज्यांनी घालिलेले आहे. त्यामुळे स्वपद रसपदान, पद म्हणजे आनंद स्वरूप, भगवंताचं जे आनंद रूप आहे, त्या आनंदाचाच आस्वाद घेत राहतायत ते सध्या. पण अद्यापी त्यांचा उद्धार करायचा आहे. बालान म्हणतात. बालान याचा अर्थ रागद्वेषादी शून्य ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. बालकांच्या प्रमाणे राहावं ज्ञानी माणसानी, असं उपनिषदकार सांगितलं. उपनिषदामध्ये असा मुद्दाम सांगितलं, ज्ञान झाल्यानंतर कसं वागावं बालकाप्रमाणे. कोणतेही विकार, रागद्वेषाधिक विकार मनामध्ये नाही, असा एक अभ्यास बाल्यवृत्तीचा अभ्यास आहे. दत्तात्रेय अवधूतांची ती एक वृत्ती आहे. अशांचाही त्याला सगळं ज्ञान करून द्यायचं आहे, त्यांच्या करताही अवतार आहे. त्याचप्रमाणे हा अवतार घेऊन कार्तवीर्य अर्जुनाचाही उद्धार केलेला आहे. केवढी सत्ता त्या कार्तवीर्य अर्जुनाला मिळालेली आहे. सकाम भक्त आहे तो अगोदर, पुढं तो सगळा गेला मनातल्या कामना, अगोदर सगळ्या सिद्धी दिल्या म्हणत त्याला वाटेल तितक्या सिद्धी दिल्या. कार्तवीर्य अर्जुनाच्या राज्याचं वर्णन कालिदासाने रघुवंशामध्ये केलेलं आहे. अकार्य चिंता समकालमेव प्रादुर्भव शापधर पुरस्कार. अकार्याची चिंता, आज अमक्याच्या घरावर दरोडा घालायचा आहे, 4 लोक बसलेले आहेत कुठंतरी जंगलात अरण्यात, विचार चाललेला आहे. त्यांची चिंता म्हणजे विचार चालू असताना एकदम हा कार्तवीर्य अर्जुन धनुष्यबाण घेऊन त्यांच्या समोर जात असतो. असं एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी अनेक रूप धारण करायची शक्ती त्याला दिली होती दत्तात्रेय. त्यांनी तसंच मागितलं, त्याशिवाय राज्य करणार नाही म्हणा. कारण हे लोक येऊन सांगणार किंवा अधिकारी हो किंवा हा अपराधी, हा राजद्रोही आहे, त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्याला शिक्षा करायची. खरा राजद्रोही असलेला बाजूला राहतो, नसलेला हे राजद्रोही म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला शिक्षा करा. हे असलं राज्य करून मला नरकात जावं लागेल. म्हणून हे सगळं मला कळलं पाहिजे बसलेल्या जागेला, आणि ते निवारण करण्याची शक्तीही पाहिजे, तर मी राज्य करीन. दिली त्याला शक्ती. आणि त्याप्रमाणे अकार्य चिंता विचार चालू असताना एकदम त्यांच्या पुढं प्रत्यक्ष राजाच असो. हेर वगैरे हेर खातं नकोच आहे त्याला, काही जरूर नाही. हेर खात्यावर कशाला, राजाला 4 चक्षु असं म्हटलेलं आहे. 4 म्हणजे हेर ज्याचे डोळे आहेत, स्वतःला त्याला डोळे नसतात राजाला, तर तसं राज्य त्याला केलं नाही. स्वतः जाऊन आणखी त्यांना शिक्षा करणं, काय चाललाय विचार, त्यांची बुद्धीचं परिवर्तन करणं. अंतःशरीरे स्वप्य प्रजाराम प्रत्यादेश नेता कार्तवीर्य अर्जुन एवढा मोठा नेता होता. आज अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेला जो अभिनय आहे, ही दुष्टकर्माची प्रवृत्ती, अमुक अमुक आणखी हे काम करायचं आहे, चोरी करायची आहे, ही अंतःकरणात उत्पन्न झालेली जी दुष्ट प्रवृत्ती ती सुद्धा आणखी तो दूर करत होता. एवढा मोठा नेता. पण त्याला सुद्धा ही स्वतः भक्ती केली, त्याने योग सामर्थ्य मिळालं, सगळं झालं, शेवटी हे नको आता किती